नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली उषांचे कव्हर बदलत असते त्याचवेळी कल्पना तिथे येते. खरं तर कल्पनाला सायलीसोबत बोलायचं असतं, पण कसं बोलावं हे तिला समजत नसतं. सायली कल्पनाजवळ जाते आणि तिला विचारते की आई, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का? तर कल्पना म्हणते की सायली, तुझ्यामध्ये आणि अर्जुनमध्ये काही झालंय का? नाही म्हणजे सकाळी ऑफिसमध्ये जाताना तो तुझ्याशी काहीच बोलला नाही. तुमच्यात काही भांडणं वगैरे झालेत का? सायली म्हणते की त्यांचं देखील हेच म्हणणं आहे, पण यांचं असं म्हणणं आहे की साक्षी निर्दोष असल्याचे पुरावे तिने दिलेत, पण मधुभाऊ निर्दोष असल्याचे पुरावे अजूनही मिळालेले नाही आहेत. आई, माझा मधुभाऊंवर पूर्ण विश्वास आहे. कल्पना म्हणते की सायली, तो विषय जाऊ दे, कारण मी तुझ्यावर अविश्वास दाखवू शकत नाही आणि या गोष्टीमुळे जे नुकसान होते त्याकडेही दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे या गोष्टींवर आपण काही न बोललेलंच बरं. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे एक माणूस मैपतच्या समोर गयावया करत असतो. तो म्हणत असतो की साहेब, मी तुमचे लगेच पैसे रिटर्न करतो. मैपत त्याचे बोटं हातात धरून म्हणतो की 1, 2, 3, 4 महिन्याने देतो असं म्हटला. नंतर 4 महिन्यानंतर 1, 2 महिन्याने देतो असं म्हटलास. अजून 10 दिवस जाऊन दिले, परंतु आता यापुढे मला बोलता येत नाही. त्या माणसाने मैपतचे पैसे दिलेले नसतात, त्यामुळे मैपत मोठा चाकू काढ आणि त्या चाकूने त्याला त्याचे बोटं छाटायचे असतात. त्या माणसाचा आवाज ऐकून साक्षी तिथे येते. साक्षी मैपतला म्हणत असते की यांना प्लीज असं काही करू नका, परंतु मैपत यावेळी कोणाचंच ऐकत नाही आणि तो साक्षीला आतमध्ये पाठवतो. त्याचवेळी प्रताप देखील तिथे येत असतो. मैपतने त्या माणसाच्या बोटांवर नेम हा धरलेलाच असतो, परंतु त्याचवेळी प्रताप आल्याची त्याला चाहूल होते. जेव्हा प्रताप आतमध्ये येतो तेव्हा मैपत त्याच माणसाशी खूप गोडगोड बोलत असतो. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की तुमच्या धंद्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली तेव्हाच मला वाटलं होतं की काहीतरी मागे पुढे होणार, पण तुम्हाला सांगतो अजिबात काही काळजी करू नका. तुम्ही काहीतरी म्हणत होता ना, तुमचा हात वगैरे दुखतोय, चांगल्या डॉक्टरला दाखवा. काहीही काळजी करायची गरज नाही. तो माणूस खूप घाबरलेला असतो. तितक्यातच प्रताप दारावर आलेला असतो. मैपत म्हणतो की या प्रताप साहेब या. तो माणूस तिथून निघून जातो. प्रताप मैपतला म्हणतो की काय लाजवताय मला? खरं तर तुम्हाला परत भेटायला येण्याची हिंमत मी कशी गोळा केली आहे हे मला माहिती आहे. नागराज म्हणतो की मला एखादा कॉल तरी करायला हवा होता तू. प्रताप म्हणतो की अरे, तुला कुठल्या तोंडाने फोन करणार मी? तुला सुद्धा मी तोंड घशीच पाडलंय. तितक्यातच साक्षी तिथे येते. साक्षी म्हणते की प्रताप काका, तुम्ही इथं याल परत असं वाटलं नव्हतं मला. प्रताप म्हणतो की मला काका म्हणतेस ना, मग मला माफ कर ना प्लीज. प्रताप हात जोडून सर्वांना म्हणतो की मी खरं तर तुमच्या सर्वांची माफी मागण्यासाठी इथं आलोय. तर इकडे सायली पुन्हा तिचं काम करण्यासाठी जात असते. तितक्यातच अस्मिता येते आणि सायलीच्या हातातील उशी फेकून देते आणि तिला विचारते, आमच्या घरातल्या वस्तूंना हात कसा काय लावतेस ग तू? की या घराची मालकीन समजते स्वतःला? पूर्णा आजी म्हणते की मालकीन सोड, पण या घरात तुला मोलकरणीची सुद्धा जागा मिळणार नाही. तसंही आम्ही तुला सून मानतच नव्हतो, परंतु आता तुला काडीची किंमत नाही आहे आणि अर्जुनच्या मनात सुद्धा तुझ्याबद्दल काहीच नाही आहे. अस्मिता म्हणते की तू तुझं तोंड काळं करून अजून निघून का नाही गेलीस ग? एखादी विहीर शोध आणि उडी मारून जीव दे त्यामध्ये. कल्पना अस्मितावर ओरडते. त्यावर अस्मिता म्हणते की काय अस्मिता, मम्मा तू अजूनही मलाच गप्प करणार आहेस का? ही मुलगी चुकते आणि ते तुला पटतंय तरी तू मलाच गप्प करतेस. आणि तू ग अजून किती दिवस आमच्या घराला नागिनीसारखे वेटोळे घालून बसणार आहेस? तर इकडे प्रताप म्हणत असतो की माझ्या घरी जे घडलं ते घडायला नको होतं. खरं तर आम्ही त्या मुलीला सून मानतच नाही. माझ्या मुलाने आमच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन हे लग्न केलंय, पण तरीसुद्धा ती जे काही बोलली त्याची जबाबदारी मी स्वीकारतो. साक्षी, मैपत साहेब प्लीज मला माफ कर. साक्षी नाटकं करत म्हणते की मैपत काका प्लीज तुम्ही अशी माझी माफी नका मागू. आणि तुम्ही उभे का आहात? प्लीज बसा ना तुम्ही. प्रताप खाली बसतो आणि म्हणतो की औषधं सुरू केलेत, औषधांची पहिली बॅगसुद्धा निघेल आता. अशा वेळी जर तुम्ही अगोदरचा फायनान्स माझ्याकडून काढून घेतला तर माझ्यावर विष पेण्याची वेळ येईल. मैपत म्हणतो की प्रतापराव माझ्याकडे बघा बरं, मी तुम्हाला राक्षस वाटतो का? तुम्ही या नागराज शेठला विचारा. माझ्या मनात जरी ढेकून मारण्याचा विचार आला तरी कचकन डोळ्यात पाणी येतं. मग मी तुम्हाला विष पिण्यासाठी प्रवृत्त कसं काय करेल? प्रताप म्हणतो की म्हणजे तुम्ही हा फायनान्स. मैपत म्हणतो की अजिबात थांबवणार नाही आहे.
तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा, अजिबात काळजी करू नका आणि 1-2 दिवसांनी पैशांची पुढची बॅग पण घेऊन जा. प्रताप हात जोडून त्यांना थँक्यू म्हणतो आणि म्हणतो की तुम्हाला कल्पनासुद्धा नाही आहे की आज तुम्ही माझ्यावर किती मोठे उपकार केलेत. साक्षी म्हणते की माझे अण्णा तर असेच आहे. तुमची सून एवढं काही बोलली त्यांना, परंतु ते दुखावले गेले. पण फक्त आज तुम्हाला बघून त्यांनी त्यांचा अपमानसुद्धा गिळलाय. तर इकडे सायली तिच्या रूममध्ये बसलेली असते. अचानक अस्मिता तिथे येते आणि कपाटामधून सायलीचं सामान बाहेर फेकायला सुरुवात करते. सायली म्हणत असते की अहो ताई, काय करताय तुम्ही हे? तर अस्मिता म्हणते की थोड्याच वेळात डॅड हे सांगतीलच की त्यांचा फायनान्स हा तुझ्यामुळे गेलाय. त्यामुळे पूर्ण आजी आणि ते तर तुला घराबाहेर काढतीलच, पण त्याच्या आधी मीच तुला घराबाहेर काढतीये. तुला काय वाटलं? तुझा प्लॅन कळत नाही मला? मला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की तू या घरात का आली आहेस. तुझा हेतू तर मला आता चांगलाच कळलाय. तू अनाथ आश्रमात वाढलेली मुलगी आहे ना. तुझं म्हणणारं तुला तिथे कोणीच नव्हतं. मग तुझ्या मधुभाऊंनी खून केला म्हणून तू या घरात आली आहेस. सायली मनात विचार करू लागते की अस्मिता ताईंना सगळं खरं कळलंय का, पण कसं? अस्मिता सायलीला विचारते की बोल ना, हीच कारण आहे ना अर्जुनसोबत लग्न करण्याची? मधुभाऊ गेल्यानंतर तुझं स्वतःचं असं कोणी नव्हतं, त्यामुळे तुला अर्जुन भेटला पैशावाला. मग काय, तुझी तर लॉटरीच लागली. त्यामुळे तू आमच्या घरात घुसलीस, डॅडपासून सुरुवात केलीस आणि आता आम्हाला सगळ्यांना घराच्या बाहेर काढणार आहेस का? तुला या घरावर राज्य करायचं आहे, हाच प्लॅन आहे ना तुझा? सायली म्हणते की नाही ताई, अहो तुम्हाला वाटते तशी मुलगी नाही आहे मी. तुम्ही सगळी माझी माणसं आहात आणि मी मधुभाऊंची शपथ घेऊन सांगते की सुभेदारांच्या पैशामध्ये मला काहीच लालच नाही आहे. अस्मिता म्हणते की गप्प बस ग, तुझ्या या गोड बोलण्याला मी कधीच फसणार नाही आहे. तू आता पुढचं जाळं टाकायला या घरात तरी राहायला पाहिजे ना. तर इकडे मैपत प्रतापला म्हणत असतो की हे बघा प्रतापराव, तुम्हाला माझ्याकडे कोण घेऊन आलं? हा नागराज. हा नागराज तर अस्सल सोनं आहे. तो चुकीचा माणूस माझ्यापर्यंत आणूच शकत नाही. नागराज हात जोडून म्हणतो की का लाजवताय मला मैपत शेठ, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. नागराज प्रतापला म्हणतो की प्रताप, मी सकाळपासून मैपत शेठला सांगत होतो की त्याची सून जरी कशी असली तरी प्रताप खूप चांगला माणूस आहे. त्याच्या सुनेचा राग तुम्ही प्रतापवर नका काढू प्लीज. आणि शेठने ऐकलंसुद्धा माझं, खूप उपकार झाले त्यांचे. प्रताप, आता तू नव्या जोमाने कामाला लाग, ठीक आहे? प्रताप म्हणतो की तुमचे आभार कसे मानावे हेच मला कळत नाही आहे. या जागी जर दुसरा कुठला माणूस असता तर फायनान्स काढून घेतला असता. ही सायली आहे ना, तिला काहीच कळत नाही. तुमच्यासारख्या भल्या माणसांवर असे नको नको ते आरोप करायला तिला काहीच वाटलं नाही. प्रताप म्हणतो की एकतर ती मुलगी अनाथ आश्रमात वाढलेली, कोणासमोर काय बोलावं याची तिला अक्कल नाही. त्यामुळं मी कुठलीही गोष्ट अशी मनावर ठेवलेली नाही आहे. तुम्ही अगदी निर्धास्तपणे जा आणि कुठलंही टेन्शन घेऊ नका. तर प्रताप तिथून निघून जातो तेव्हा तिघेही हसत असतात. मैपत म्हणतो की दुनिया झुकती है, सिर्फ झुकाने वाला चाहिए. नागराज म्हणतो की आता त्या अर्जुनला म्हणावं, काय आमची वाट लावायची ती लाव, कारण आता तुझा बाप तुझ्यावर नाही तर आमच्यावर विश्वास ठेवणार आहे. साक्षी म्हणते की बरं तुम्ही दोघं जण सेलिब्रेट करा, मी अर्जुनच्याच ऑफिसला चालली आहे. नागराज म्हणतो की का? साक्षी म्हणते की केसच्या संदर्भात त्याला माझं स्टेटमेंट घ्यायचं आहे. त्या नादाने मला कळेल तरी त्याच्या डोक्यात काय चाललं आहे. मैपत म्हणतो की करेक्ट, जाऊ नये. तर इकडे साक्षी ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते. चैतन्य काम करत असतो. साक्षी दारात राहून चैतन्याला विचारते की हाय चैतन्य, कसा आहेस? साक्षीला बघून चैतन्य मात्र घाबरतो. चैतन्य मनात विचार करतो की ही अर्जुनसमोर जर काहीही बोलली तरी अर्जुनचा माझ्यावरचा विश्वास उडेल. साक्षी म्हणते की तुझं लक्ष कुठे आहे? तुला ह्या गोष्टीचं तर टेन्शन नाही आलं ना की मी आपल्याबद्दल अर्जुनला सगळं काही सांगेल? बट डोंट वरी चैतन्य, मी जेन्युइन फ्रेंडशिप केली होती. चैतन्य म्हणतो की साक्षी तू बस ना. साक्षी तिथे बसते तेवढ्यात अर्जुन देखील तिथे येतो. चैतन्य पहिला प्रश्न विचारतो की मिस साक्षी, त्या रात्री तुम्ही कुठे होता? तर साक्षी म्हणते की जस्ट अ मिनट. ती तिच्या वकिलाला फोन करून आतमध्ये बोलून घेते आणि सांगते की आता तुम्हाला जे काही बोलायचं असेल तुम्ही ते यांच्याशीच बोला. चैतन्य पुन्हा प्रश्न विचारतो की जेव्हा विलासचा मर्डर झाला त्या रात्री तुम्ही कुठे होता मिस साक्षी? साक्षी उद्धटपणे म्हणते की तुम्ही हे विचारण्यासाठी मला इथे बोलवलं आहे? मी या प्रश्नाचं उत्तर एकदा नाही तर 1000 वेळा दिलं आहे. माझी फ्रेंड आहे श्वेता, त्या दिवशी तिचा बर्थडे होता आणि तिच्या बर्थडे पार्टीसाठी तिने एक रिसॉर्ट बुक केलं होतं. सो सगळे आम्ही तिथे गेलो होतो. 8 वाजता पार्टी सुरू झाली होती आणि पार्टी संपता 2 वाजले आणि मग त्यानंतर आम्ही निघालो आणि हेच मी कोर्टात त्या दिवशीसुद्धा सांगितलं होतं. वकील साहेब साक्षी रिसॉर्टमध्ये असल्याचेच पुरावे देतात. तर चैतन्य म्हणतो की हे ऑलरेडी आम्ही कन्फर्म केलं आहे. साक्षी म्हणते की आता तुमचं समाधान झालं असेल तर मी निघू शकते. अर्जुन म्हणतो की थांबा.
तुमच्या स्टेटमेंटप्रमाणे तुम्ही मर्डरच्या रात्री त्या दिवशी रिसॉर्टमध्ये होता. ऑब्वियसली मग तुमच्या पार्टीमध्ये तुमचे फ्रेंड्ससुद्धा असतील. साक्षी म्हणते की ऑफकोर्स. अर्जुन म्हणतो की मग त्या फ्रेंड्ससोबत तर मी बोलू शकतो, मला बोलता येईल ना. साक्षीचा वकील म्हणतो की माझ्या क्लायंटबद्दलचे सगळे पुरावे मी दिलेत. आता जर तुम्हाला नवीन साक्षीदाराशी बोलायचं असेल तर आपण कोर्टातच बोलूयात. अर्जुन म्हणतो की रिलॅक्स ॲडव्होकेट, त्यात इतका पॅनिक होण्याची काहीच गरज नाही आहे. सो मिस साक्षी, अजून कोण होतं त्या पार्टीमध्ये? तर इकडे कल्पना विचार करत असते. कल्पना म्हणते की अजून फोन नाही आला यांचा. त्यांचा जर सगळा फायनान्स काढून घेतला असेल तर? पूर्णा आई, हो त्यांना नाही सहन होणार. तर पूर्णा आजी म्हणते की तू खमकी उभी राहा त्याच्या पाठीशी, तू फक्त तुझ्या सुनेची बाजू घेण्याचं बंद कर. तितक्यातच अस्मिता सायलीला हाताला धरून खाली आणते आणि अस्मिता हॉलमध्ये येऊन जोरात सायलीला खाली ढकलते. सायली खाली पडते तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता काय चालले तुझं हे? अस्मिता म्हणते की मी हिला घराबाहेर काढते, ही वाळवी अजून आपलं घर किती पोखरतीये आणि आता ही गोष्ट मी अजिबात बघू शकत नाही आहे. तर सायली म्हणत असते की अस्मिता ताई, निदान हे येईपर्यंत तरी थांबा, हे आल्यावर आपण बोलूयात, पण आता मला घराबाहेर काढू नका. पूर्णा आजी म्हणते की वा छान, म्हणजे अर्जुन आल्यानंतर तुझ्या सगळ्या चुका त्याच्या पोटात जाणार आणि मग तू नवीन चुका करायला मोकळी. अस्मिता म्हणते की नाही पूर्णा आजी, चुका करण्यासाठी आता ही घरातच राहणार नाही आहे. सायलीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली म्हणत असते की प्लीज हे येईपर्यंत तरी मला घरामध्ये थांबू द्या ना. अस्मिता म्हणते की मग घराच्या बाहेर जाऊन थांबायचं, ते किडे मुंगे असतात ना त्यांच्यात जाऊन बस चल. कल्पना अस्मितावर ओरडत असते, परंतु पूर्णा आजी म्हणते की तू मध्ये पडू नकोस कल्पना, अस्मिता जे काही करते ते बरोबर करते. कल्पना म्हणते की पण पूर्णा आई, आपण तिला घराच्या बाहेर नाही काढू शकत असं. अस्मिता दरवाजा बंद करून घेते तेव्हा कल्पना दार उघडण्यासाठी जाते. पूर्णा आई म्हणते की जर दार उघडलं तर याद राख कल्पना, हा तुझ्या सासूचा हुकूम आहे तुला. त्यामुळे कल्पनाचाही नाईलाज होतो आणि सायली बाहेर रडत असते. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अस्राजी सोनवणे, एस समृद्धी पोळ, शुभांगी कुर्रेकर, सुनील गाडगीळ, उषा नाथे, अर्जुन खांडे, गीता तोरसकर या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.